हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आज आपण मस्तपैकी गरमागरम असा चीजी पास्ता बनवणार आहोत. तर सर्व लहान मुलांचा अगदी फेवरेट असणारा हा चीजी पास्ता कसा बनवायचा आपण आत्ता बघूया. तर बघा, सर्वात आधी या ठिकाणी मी पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याकडे जो पास्ता अवेलेबल आहे तो घालायचा आणि याला मस्तपैकी 7 ते 8 मिनिट व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. तर आता हे आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊयात. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालू. कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. यानंतर यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. तर आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याकडे ज्या काही व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या अवेलेबल आहेत त्या आपण घालू शकतो. मी या ठिकाणी माझ्याकडे फक्त पत्ताकोबी होता, सो पत्ताकोबी घातला. यामध्ये तुम्ही शिमला मिर्च, वाटाणा, गाजर या भाज्या घालू शकता किंवा भाज्या आवडत नसतील तर स्किप केल्या तरी चालतील. आता थोडंसं यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर झाकण ठेवून एक 2-3 मिनिट याला थोड्याशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता आपण सुके मसाले घालू. यामध्ये मी धना पावडर घातली, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे. माझ्याकडे या ठिकाणी पास्ताचा सॉस होता, तर हा सॉस सुद्धा घातलेला आहे. यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो सॉस सुद्धा घातलेला आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि जो शिजवून घेतलेला जो पास्ता आहे तो आपण यामध्ये घातला. व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेऊ. छानपैकी परतून घ्यायचं आहे याला. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा व्यवस्थित परतून घेऊयात आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये आपल्या सर्वांचं फेवरेट असणारं चीज घालू. तर जे चीज तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घालू शकता आणि किती प्रमाणात घालायचं हे आपल्यावरती आहे. तर बघा, जेवढं जास्त चीज आपण घालू तेवढा हा पास्ता सुंदर लागणार आहे. आणि विदाऊट चीज करायचा असेल तरीही तुम्ही हा चीज स्किप करू शकता. आणि आपल्याकडे हा पास्ता मसाला आहे. सर्वात शेवटी आपण हा पास्ता मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून झाकण ठेवून साधारणपणे 1-2-3 मिनिट आपण याला परत एकदा वाफ देऊन घ्यायची आहे. आणि बघा, या ठिकाणी मस्त आपला चीजी पास्ता तयार आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.